वाजले तर रात्रीचे ऑलमोस्ट किती 12 वाजलेत आणि आमची इच्छा झाली एक व्हिडिओ बनायची. तर आम्ही खूप व्हिडिओ ट्राय केलेत आणि म्हणजे विचार केला काय बनवायचा. तर रोहित बोलला पुन्हा एक आपल्या चर्चा कशाची म्हणजे हॉरर जे फील झालं ना आपल्याला कधी कधी त्याच्याविषयी चर्चा करू. तर रोहित मला सांगणार आहे आता की त्याच्या संग काय काय असं हॉरर झालंय. आमच्या गावापाशी एक असं नाही का खड्डा खांदलाय, त्याला आम्ही खोंडी म्हणतात. खोंडी हा खाणी टाईप आहे. तर तिकडं असं नाही का खूप असं भूत वगैरेची वाईब येते रात्रीच्याला. तर तो त्याच्याविषयी सांगणार. तर ऐकू आपण रोहित काय म्हणतात. बोल झालेलं असं की म्हणजे ही गोष्ट मी आत्ताचीच आहे, इतकी लांबची नाही आहे. जवळजवळ महिना झाला असेल त्या गोष्टीला. आता पोरांना काय अशी एक चूल असते नाही का, सगळ्यांना असतात आयटम वगैरे, आयटम नाही म्हणायला पाहिजे सॉरी, गर्लफ्रेंड्स असतात. तर काय करतात ते एकटे एकटे फोनवर कुठं पण बोलतात. तुम्ही पण तसं करत असतील आम्हाला माहिती आहे, शाणे बनवू नका तुम्ही बरं. तर तसंच आम्ही नाही का किती 3 मित्र असायचो. तर कसं रस्त्याला असं फिरायचो आम्ही बोलता बोलता. तर विषय असा झाला की असं आम्ही 3 मित्र होतो आणि त्या जिथं ती हॉरर प्लेस आहे म्हणजे जो जागा आहे तिथं आम्ही असं आम्हाला माहीत नव्हतं की तिथं तसं होतात. पण नंतर आम्हाला कळलं की हा ती जागा तशी आहे की ती चांगली नाही आहे असं आम्हाला समजलं. नंतर झालेलं असं की आम्ही तिघं होतो, फिरत होतो तिथं. तर मी शुभम गणेश आम्ही हा 3 मित्र होतो. तर गणेश आणि शुभम माझ्यापासून लांब होता आणि मी तिथं बसलेलो कुठं त्या खाणीजवळ, खोंडी टाईपच्या जवळ मी होतो. आणि मला वाटलेलं की माझ्या बाजूने कोणतरी आहे आणि तो बसलाय. म्हणजे असं भास झाला की काय मला नाही माहिती. पण तिथं ते दोन्ही नव्हत्या, कारण मी एकटाच गेलेलो, मला माहीत पण नाही ते की माझ्या मागं राहिल्यात. मी तिथं बसलो मी फोनच्या नादात. अँड झालेलं असं की अशी बस आली नाही का, आपली एस टी आली मोठी. तर त्या उजेडमध्ये मला दिसलं की कोणतरी बसलंय तिथं. बट मला वाटलं पण ते शुभम आहे म्हणून. पण त्याच्यानंतर मी थोडं लांब काय गेलो, अजून मागं आलो, तर मला शुभम दुसरीकडे दिसला. मी त्याच्याकडे बघितलं आणि तो माझ्याकडे बघतो. मी त्याला म्हणलं तू इथं कुठं आला, तू तर तिथं होता. तो म्हणला की नाही भाऊ मी इकडंच आहे. अरे म्हणलं त्याला 4-5 शिव्या घातल्या. म्हणलं आता इतकं खोटं का बोलतोय. ते म्हणतोय मी तिथंच आहे असं तसं. म्हणलं भाऊ आता जाम फाटलेली आमच्या दोघांची. मी म्हणलं आता निघू इथून आपण. त्याने आम्ही तिथून पळालेलो आणि खूप काही घटना झालेल्या तिथं. असं लोकांना पण अनुभव आलेला आहे. असं हॉरर प्लेस वगैरे काही काय सांगता झालं एवढंच होतं. हा एवढंच. तर भावनो त्याची गोष्ट मला ऐकून बोरिंग वाटली नाही. असं एवढं पण असं काय भूतासारखं नव्हतं. भूतासारखं आमचं. आता माझ्या संग पण एक खूप अशी डेंजर गोष्ट घडलेली. पण ते आता आणि ते त्याला 2-3 वर्ष पूर्वी झाले, जेव्हा मी असंच आमचे मित्र होते 4-5 आम्ही संघच कंपनीत राहायचो ना. त्यावेळेस काय झालं विषय, आम्ही हॉटेलमध्ये राहायचो. एक मोठं हॉटेल होतं. टिल्लू कोणाला भोकं राहिली, कुत्रे बकू राहिले. आम्ही असं बोलतो ना बाहेर खूप असतं आपले कुत्रे वगैरे भोकायला चालू झाले ना. आता हळूहळू भेव वाटायला लागले, कारण की 2च भाऊ आहे आम्ही. समोर असं आग लावली TV मध्ये, त्यांनीच आम्ही शिकू राहिलं. तर चला मी पॉईंटची गोष्ट सांगतो तुम्हाला की मी कंपनीत होतो ना. तर काय झालं विषय, रात्रीचे 11-11:30 वाजले असते. आणि विषय काय झाला, मी माझे जे मित्र होते ते पहिले गेले आणि मला थोडंसं लेट झालं. तर मी एकटाच होतो तिथं, एकटाच होतो. आणि मग म्हणजे जो रोड होता ना जो रेग्युलर जायचो आम्ही, तिथं असे फुल लाईटिंग वगैरे होते. आणि मी त्या दिवशी काय केलं, शॉर्टकटच्या नादामध्ये एक शॉर्टकट रोड होता, पण तिथे विषय काय होता, कंपन्या वगैरे बंद पडलेल्या होत्या, असे घरं बिरं पडलेले होते. काय झालं मला नव्हतं माहिती, पण मी तिथून जायला लागलो अचानक नाही का. तर मला असं हळूहळू फील यायला लागलं की नाही का असं मागं कोणीतरी उभा आहे. असं आवाज असं कसं वाईब यायला लागली, अशी हवा. अरे फाटली असे छातीच्या धड असं ठोके वाढले भाई डायरेक्ट मग तो काय मी असा खेळ व्हायला लागला डायरेक्ट. म्हणजे मग काय झालं, असं मी हळूहळू चालायला लागलो. तर मला असं हळू वारा असं जाणवायला लागला नाही का, असे केस वगैरे उभा राहिले म्हणजे असे भूत वगैरे असतात. तर तिथं असं
जी वातावरण तो गार असतो कायम, असं तुम्ही नोटीस करा. कुठं जर गेला तर नोटीस करू शकता. हॉन्टेड प्लेस म्हणजे गार असं वार एकदम थंड वगैरे होतं. आणि विषय तिथं महत्वाचा असा होता की नाही कसं जे घर पडले होतं ना त्याच्या बॅक साईडला आय थिंक लाईट वगैरे खूप होते ना, तर त्याचं रिफ्लेक्शन पडून त्याची सावली वगैरे होती तयार मनानेच. आणि मी चलत होतो पुढे, तर मला असं हळूहळू मी चाललो का परत पायाचा मागून आवाज यायचा माझ्या. तरी मी जसं असं हळूहळू पुढे जायचं ते पायाचा आवाज वाढायचा माझ्या असं छातीचा धक 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 वाढायला. मी अर्धा किलोमीटर असं चाललो असं बलजबरीन. म्हणजे मला वाटलं मी आता काय म्हणजे असं नाही कसं खांब मांगाला सुटला मोक्का आणि असं फार छातीची धडधड वाढली. ते 1/2 किलोमीटरच्या पुढं मग दुकान होतं. ते दुकानच्या लाईट वगैरे चालू होते. तिथं मला 1-2 माणसं दिसली. तेव्हा थोडं बरं वाटलं. तरी पण मला असं वाटलं की मला कोणतरी बोलवते, मला आवाज येते. बेकार फील झाला ना की विशेष मोक्का. पण तरी पण मला त्या गोष्टीवर असा विश्वास बसत नव्हता पहिला पण. आता पण नाही बसत. तुम्हाला मी जस्ट सांगतोय की असं झालं माझ्या संग. मग ते काय होतं, माझा भास होता खरंच होतं ते अजून कुणालाच माहिती नाही. ते घडलेली घटना मी जास्त कोणाला शेअर पण नाही करत. बाकी काहीच नाही हे विषय. असं म्हणतात असू शकतं ना, कारण की आपण देवाला एवढं मानतो, तर मग ते पण असू शकतात. तेवढ्यात त्याच्यात काही जास्त नाही. असं अनेकदा होतो लोकांसंग. काय मग फ्रेंड्स वगैरे खूप जास्त होतं असं. तुझ्या संग घडलंय का अजून असं काही कुठं, म्हणजे तुला असं कुठं पण बाहेर असतो तिकडं वगैरे असं हैराण, आपल्याला जागा वगैरे माहिती नसते ना त्याच्यामुळं. जागा माहिती, आपण कुठं पण फिरतो काही पण करतो त्याच्यामुळे. मला त्रास वाटतं आपण एक एक्सपेरिमेंट करूया. काय असं म्हणतात की नुसतं म्हणजे हॉन्टेड प्लेस असतो की तिथून मांस मच्छी वगैरे असं काही नेत नाही, तर प्रयत्न केला काय आता टाइम पण तो झालाय. गप्पा बाबा 12 झाले. मला असं वाटतंय ज्या म्हणजे जिथं असं बात होतो ती घटना स्थळ म्हणजे थोडा अवघड आहे तिथं जाणं. फाटती या 2च भाऊ आहे आम्हाला, एकामेकाची काळजी तर असतेच, बट ट्राय करायला काय हरकत असेल. आमची जिरली शटरच्या बाहेर नाही जाणार आता, तर मी उद्या सकाळपासून 8 काही म्हणा, खोटं नाही सांगत. जेव्हापासून चालू केलंय का हा सांग बोलणं, तेव्हापासून तो कुत्रा भोगतोय आणि तो आतापर्यंत भोगतोय. ऐका, कोणता भूत दिसत असेल त्याला ह्या टाइमला. एक तर आम्ही दोघंच आहे, एखादं आली भूतनी वगैरे तर आम्ही घेऊन टाकू. अरे बाबा 40 साला होतो मी. खरं तर मी असं का बोलतोय, कारण मला पण फाटलेली आहे. माझी पण फाटली बाबा, मला घाम सुटलाय. तू काय सांगू तुला आता, पहिला खरंच गावाला अशा गोष्टी करायचं चुकीचं आहे. पण अरे याच्यात पण निळा झालाय बाबा. काय सांगतोय जास्त वरच्या गोष्टी करू नये. अरे हे बघ, हे आग पण निळी झाली. तुमच्यासोबत काय झालेलं असेल तर आम्हाला स्टोरी शेअर करा, आम्ही एक्सप्लेन करूया ती स्टोरी. देन नाही कमेंट मध्ये तुम्ही स्टोरी लिहा, त्याच्याविषयी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चर्चा करू. आता काय आम्हाला बाहेर जायची फुल फाटली आहे, तरी पण आम्ही बाहेर जाऊन बघणार आहे काय विषय का म्हणून बघतोय. ती टी जर आमची टिल्लू असली तर त्याला उचलून आपटितो. डोंट वरी. तर चला, अशाच व्हिडिओसाठी आमचे असे चेहरे बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या भावाला मोठं नाही व्हायचं पण फेमस पण नाही व्हायचं, जस्ट व्हिडिओ आपल्या मज्जासाठी आणि एक आठवण राहावं म्हणून आम्ही बनवतो. कारण की आमचे ते जे फ्युचरमध्ये येणारे आहे आपल्या पर रे त्याचे पर ते म्हणते माझा हा जवालही खतरनाक होता बरं का, असे व्हिडिओ बनायचं सांगते लोकांना, त्याच्यामुळे आम्ही बनवतो. तर चला भावांनो, गुड नाईट, सी यू टुमारोला नाही, मी आता डायरेक्ट आमची मॅचचीच व्हिडिओ बनवणार. तर चल बाय, गुड नाईट. आमची मॅचचे व्हिडिओ लवकर येतील आणि आमचे जो ब्लॉग आहे तो चॅनलवर ते नक्की बघा. हा तर काही नाही, पण तो म्हणजे असे शूट घेतलेला आहे, त्याच्यात खतरनाक शूट घेतोय हो. आणि सपोर्ट करा भाऊला. आपला कॅमेरा खराब आहे तरी पण घेतो मी. तर कॅमेराची पार तुम्ही जय सगळं लागलेली आहे पार.
संपलाय तो, तरी पण भाऊ व्हिडिओ बनवतो. सपोर्ट करा, पाहूया. चलो भाई लोग, बाय, गुड नाइट, सी यू टुमारो.